नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही कृषी कन्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या अंतर्गत डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव शेवटच्या वर्षातील विद्यार्थिनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 च्या अंतर्गत फळझाडाला बांगडी पद्धतीने खते कशी द्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे। आंबे, पेरू, केळी अशा बहुवार्षिक पिकांमध्ये दरवर्षी दर्जेदार आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन काटेकोरपणे करणे आवश्यक असते। त्यासाठी जमिनीतून मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य असल्यास उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते। ह्या प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य खुरपे, मीटर टेप, शेणखत, हातमोजे, रासायनिक खते तसेच पाणी। सर्वप्रथम झाडांच्या मुख्य खोडाभोवती मीटर टेपच्या साहाय्याने 30 सेंटीमीटरच्या अंतरावर बांगडीच्या आकाराची मार्किंग बनवून घ्या। त्यानंतर 15 ते 20 सेंटीमीटर खोल तर 3 ते 4 सेंटीमीटर रुंद चर खोदून घ्यावा। चरामध्ये प्रथम शेणखत टाकून त्यावर रासायनिक खते सर्व बाजूंनी सारखी टाकावी व मातीने चर बुजवून घ्यावे। मातीचा थर टाकून हलक्या स्वरूपाने पाणी द्यावे, त्यामुळे अन्नद्रव्यांचे बाष्पीभवन किंवा निचरा स्वरूपातून ऱ्हास होणार नाही। रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खते खोल बांगडी पद्धतीने द्यावी, त्यामुळे खतांचा होणारा तोटा कमी होण्यास मदत होते। अशा पद्धतीने आपण बांगडी पद्धतीने फळझाडांना खते कशी द्यावी हे पाहिले। धन्यवाद।